ती पावट्यात मला बोलता नाही ना, मी पण नाही बोलू शकत. या वासराची काय मग प्रचार करावा लागेल, निशाणी कळेल तुम्हाला. हा. निवडून द्या रमेश भाऊ, त्यांची निशाणी राज हाऊस. निवडून द्या रमेश भाऊ. त्यांची निशाणी राज हाऊस. अरे ह्याची गौरी मस्त आहे. काय? राज हाऊस न माझा काय पावटा हे तर असं असतं काय? इथे असलं ते नको चाललं, मला निशाणी बदलून करून पाहिजे. अहो मालक, तुम्ही केवढे मोठे माणूस आहात. तुम्ही निशाणीवर सोडून द्या. तुम्ही आश्वासनं द्या मला. मी मतदार आहे, मला आश्वासनं द्या. एक मिनिट बसारा. आता निवडणूक अधिकारी होतास तू, आता डायरेक्ट मतदाता झालास तू. या घरात किती माणसं आहेत? ठीक आहे आपण. निवडणुकीला कोण कोण उभं राहिलंय? आम्ही दोघं. मग मतदान कोण करणार? अरे हाय चाल. हा मग दोन. आता मी मतदार आहे, तुम्ही मला आश्वासनं द्या. हा हा हा. याचं देतो पहिले, याचं आश्वासन पहिले देऊ दे. पहिले मी देऊ. हा. मतदार बंधूंनो, हा या ठिकाणी हा जर तुम्ही मला निवडून दिलात, हा दिलं 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 दिला चालेल. जितम जितम. दिलं कसं दिलं? त्याचं आश्वासन पूर्ण होऊ दे ना. काय दिलं ते कळलं नको. बरोबर बरं ठीक आहे, यांनी अडवलं काय? मतदार बंधूंनो, हा. जर तुम्ही मला निवडून दिलात, हा. म्हणजे पम्या, हा. जर तुम्हाला मत दिलं, जर तुम्हाला निवडून दिलास, तर तुला मी इंग्लिश संडास बांधून देईन. इंग्लिश संडास. यस. माझं मत तुम्हाला दे. माझं मत रमेश भाऊ तुम्हाला. जितम. मग मी पण देणार, मी पण देणार तुला इंग्लिश संडास. इंग्लिश संडास देणार. इंग्लिश संडास देणार. इंग्लिश संडास देणार ते मला. इंग्लिश संडास देत आहेत, मग मी तुला खुजारियाचा कमोड बांधून देतो. खुजारियाचा? खुजारिया. मी 2 खुजारिया देतो. 2 खुजारिया. एक इकडे एक इकडं बसून बोला, गप्पा मारत बसा तुम्ही. रमेश रमेश रेडी असणार रे? कसं वाटतंय? बाप रे, हा काय झालं? गॉगल घातलाय. हो. पुढचं सगळं 3D आहे. आपली स्टाईल माहिती आहे ना, आपण लोकांच्या अंगावरच जातो डायरेक्ट. होय ठीक आहे. रेडी आहेस ना? येस रेडी. मी सांगितलं तेवढं लक्षात ठेव. Yes, सगळं. yes, yes, yes. हा आज पण तो 5 येईल ना? अरे आज तो येणार. आज 5 तारीख आहे. अच्छा. घर मालक 5 तारखेला भाड्या द्या करत येतोस. Yes. हा येणार. तू रेडी राहा. येस मी रेडी. सांगितलं तेवढं लक्षात ठेव. येस. ए आले 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 आले. रेडी राहा रेडी राहा. एक, आला आला दोन, आला. मराठी भाषेत तीन. थंडी उडवणारा माणूस आला. यस यस यस. अरे जब तक सूरज चांद रहेगा, रमेश भाऊ का नाम रहेगा. जब तक सूरज चांद रहेगा, रमेश भाऊ का नाम रहेगा. आठवड्यातले 7 वार. रमेश भाऊचा जय अरे जयकार. आठवड्यातले 7 वार. रमेश भाऊचा जय जयकार. बाकी सब हलवा है. रमेश भाऊ का जलवा है. अरे बाकी सब हलवा है. रमेश भाऊ का जलवा है. मी पण देऊ. हा, आठवलीत का त्या? लय दिवस अडकली माझ्या पोटात. देऊ. हा, हा. गच्चीत गच्ची ओली गच्ची. काय आल्या आल्या काय बोलताय काय? अरे ऐकत बसाऱ्यानो, गच्चीत गच्ची ओली गच्ची, हा. अरुण कदमची नियत सच्ची. ए, आम्हाला डिस्टर्ब करू नका. आमचं चालू आहे. सावकाश जा बरं, जा. चालू. गेले नाही, गेले. अरे बेचाऱ्यानो, हे मांजच घर आहे ना. हा? तुमच्या लक्षात आलं? म्हणजे काय? आवऱ्या मोठा गजरा कशाला घातलायस तू? घरमालक, हा. डोळ्याच्या ठिकाणी गोटे आहेत काय? हा गजरा आहे. गजरा माळतात, हा. हार घालतात. हा. आणि हार कशाला घातलाय पण? हार कशाला घातलाय म्हणजे तो आता आपला श्रमेश राहिला नाहीये. हा. तो श्रमेश भाऊ झालाय. यस. तो इलेक्शनला उभा राहिलाय. हा हा वसारा इलेक्शनला उभा राहिलाय. हा 2 महिन्यानंतर औरा कॉन्फिडन्स वाढलाय त्याचा. 2 महिने माणूस घरी बसल्यावर काय पण करू शकतो. लक्षात घ्या, निवडणूक काय चीज आहे. हरकत नाही बाला. मी तुला शुभेच्छा देतो. यस थँक्यू. लोकांची चांगली कामं कर. यस. माती खा हा. पण पैसे खाऊ नकोस. किलर टिंग. हे झालं आता हे. वाक्य चांगलं हा. आहे, पण याचा इथे काही उपयोग नाही. कारण मी जी निवडणूक लढतोय ना, हा. तिचा पब्लिकशी काय संबंध नाही. म्हणजे? तिचा फक्त तुमच्याशी आणि ह्याच्याशी संबंध आहे. आवऱ्या संबंध. पण निवडणूक कशाला करताय? निवडणूक कसली? कधी गरजेचं आहे. घर मालक निवडणूक म्हणजे काय आहे? हे तुमचं घर आहे हा. ना. या घराचा मालक कोण असणार ते ठरवायची निवडणूक. Yes. कान फरफरून बसऱ्यानं. त्याच्यात काय ठरवायचंय? काय? मी या घराचा मालक आहे, मीच आहे ना. तुम्ही मागच्या निवडणुकीत निवडून आलात म्हणून तुम्ही मालक आहेत, पण आता नाही. हा. आता हे बदलावं लागेल. आता बदलावं लागेल. काय बोलता? म्हणजे मागच्या टायमाला मी निवडणूक लढून आलो तेव्हा मी हा.
जे तुम्हाला बोलता येत नाही हा. ना ते तुम्ही केलात असं झालं म्हणून म्हणून हा पण आता आम्हाला नकोय हा. आता हा मालक आम्हाला नकोय नाही. त्या मालकाला बोलताच येत नाही मग नाही तो तर कशाला काय? पाहिजे आपल्याला हा मालक नकोय तुम्ही नको आता आम्हाला कारण तुम्ही आम्हाला ऐसा वैसा बोलते हो तुम हाँ, वातावरण खराब करते हो हाँ हम आके वो भाड़ा दो बोलते हो नहीं तो क्या आपका तो कोई वजूद ही नहीं है आपका कोई वजूद नहीं है म्हणजे आवरूचा वजूद नाही म्हणून आवरे सगळे घडले काय करायचं आता? म्हणून निवडणूक लागले मग इथे असलं हा वजूद कुठे भेटते मला सांगा मी घेऊन येतो मटणाच्या दुकानात जावा एक वजरी नाही बोलला वजूद बोलला वजूद म्हणजे काय तुला दडदड शब्द बोलत जाऊ नको इथे कालच मेसेज आला ए, गप रे. तुम्ही आमच्यावर अन्याय करता हा अन्याय करतोय मी यस तुम्ही आमच्याकडे भाडं मागता हा अन्याय वाचड्यानो माझ्या घरात तुम्ही राहताय तुम्ही भाडे करू तुम्हाला भाडं दिलंच पाहिजे वाचड्यानो भाडं नाही दिलं तर चला इकडून खाली उतर चला चला हेच करता तुम्ही हेच करताना म्हणून तुम्ही आम्हाला घर मालक नकोय हा उभा राहिलाय घर मालकासाठी मला नवीन घर मालक हवाय हा. अरे पण मी कित्येक वर्ष मी मालक आहे ना इकडं तर आता कसं मध्येच लगेच बदलन किती वर्ष मालक आहात तुम्ही 15 वर्ष मालक आहे मी इकडं तुमच्या मेंदूचं वय सांगू नका आमचे मालक किती वर्षात ते सांगा तुमचे हा. 5 वर्ष 5 वर्ष मग 5 वर्ष आम्ही तुम्हाला ठेवलं ना तुम्ही वचन छान वाजवीन मी तुम्हाला या घरात ठेवलंय नाही मालक 5 वर्ष आम्ही निवडणुकीचा फॉर्म भरला नाही हा. म्हणून तुम्ही बिनविरोध निवडून आलाय हा. म्हणजे तुम्ही फॉर्म भरला नाही म्हणून मी निवडून आलो Yes. हा म्हणून मी घर मालक झालो. Yes. पटतंय तुम्हाला नाही हे पटत नाही म्हणजे थोडे पटते पण खूप पटत नाही मग त्याच्यावर काय करावं मी लागेल एक आता? काम करतो काय आजूबाजूला विचारून येतो चालेल काय झाला काय झाला बाहेर जायचं नाही नाही बाहेर जायचं जायचं नाही नाही. अजिबात नाही. नाही तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही नाही का का बाहेर ही आहे दिवाळी आचारसंहिता हा आचारसंहिता आहे बाहेर मोठी शहाणी तिला सांग माझे लग्न झालंय मी का तिच्या नांदा लग्न काय हे झालं. कॉमेडी कशाला ते आचारसंहिता म्हणजे नाही थांब मी सांगतो आचारसंहिता म्हणजे काय काय निवडणूक डिक्लेअर झाली की उमेदवाराने कसं वागायचं कसं नाही वागायचं आणि वागल्यानंतर कसं कळलं त्यांना वागायचं. कळलं त्यांना तुम्हाला कळलंय हा, हा. हे बघा आचारसंहितेत तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही हा. तुम्ही जर बाहेर गेलात तर पोलीस पकडतात हा. कचला नियम तोडून बाहेर जाता ना पोलीस आणि पोलिसांनी पकडलेला माणूस त्याचं नाव जर ए वरून असेल तर लय मारतात तुमचं नाव काय कदम अरुण कळलंय त्यामुळे तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही आणि लक्षात ठेवा हा उभा राहिलेला आहे त्यामुळे हा जिंकणार आहे आमचा नवीन घर मालक आम्हाला मिळालेला आहे. यस अरे आता कसं वाचार का? मग मी काय करू तुम्ही काय करणार काय काय करायचं मी एकटा उभा आहे एकटा मी उभा- जिंकणार कारण नाही. माझ्या समोर कोण उभा नाही मग एक काम कर वाचार तू उभा राहा त्याच्यासमोर तू उभा राहा एकटाच आहे तू उभा राहा मी उभा राहू शकत नाही मालक काय रे? का रे कारण मी निवडणूक अधिकारी आहे अगो बाई हो हा? वाचाऱ्या, काल साधा माणूस होता आता डायरेक्ट निवडणूक अधिक रात्रीच्या टायमात एका रात्री झालास तू वाचाऱ्या मग काल रात्री 12 वाजता मी परीक्षा दिली आहे हा. 1 वाजता रिझल्ट लागलाय 2 वाजता अधिकारी झालोय म्हणजे एका रात्रीत एवढे झाले म्हणजे हा, निवडणूक अधिकारी मग? सॉरी हा, ठीक आहे चालेल नाही तर काय? तर त्यामुळे हा उभा राहिलेला आहे. हा. मी याला विजय म्हणून घोषित करतो कारण ह्याच्यासोबत कोण जीता. नाही. नाही आता कसं वाचारून मी पण उभा राहणार आहे का? मला पण फॉर्म भरायचा आहे तुम्हाला फॉर्म फॉर्म भरायचा फॉर्म भरायचा आहे. घर मालक निवडणूक लढवायचे हा, मग निर्वाचित. नक्की फॉर्म हो, हो, भरायचा हो. रमेश तुम्ही आलास मेलो ते उभे राहत आहेत बरं मला सांगा फॉर्म भरायला सीएसटी ला जायला लागेल का चर्चगेटला अरे यार मी सांगतो मला आठवलंय हा, नक्की ठीक आहे. मोबाईल मध्ये जावं लागेल हा? मोबाईल मध्ये कशा? हा मोबाईल मध्ये फॉर्म असतो मोबाईल मध्ये फॉर्म आहे येस जय म्हणून माहित या साईडला या फॉर्म साईडला आहे. सावकाश सावकाश सेंड होईल काहीतरी हा, नाही यांना येत नाही पम्या कुठं आहे फॉर्म भरता येत नाहीये हा?
आणि निवडणुकीला उभे राहत आहे अरे, आता जबरदस्ती झाली नाही. अधिकाऱ्याने काय काय करायचं हो? तुम्हाला एक तर निवडणुकीसाठी तयार केलं, आता फॉर्म भरून द्यायचा. द्या इथे फोन. एटीएम पिन टाका. तिकडे बघा. हा. झाले झालं झाले झालं घे. हा हे घ्या. काय आलं 5,000 गेले याच्यातून. निवडणुकीच्या फॉर्मची फी नको द्यायला. हा 5,000 रुपये. मग माझे 15,000 गेलेत. तुम्हाला कन्सेशन का मिळालं माहितीये? तुमच्या आडनावामध्ये के आहे. नाव काय तुमचं? अरुण. कदम कदम कदम. फॉर्म भरला. फॉर्म भरला. आता तुम्ही उभे राहिलाय. हा, हा. प्रचाराला सुरुवात चला, करूया. प्रचार सुरुवात करूया. Yes. ए, माझी निशाणी आहे त्या निशाणीची काय निशाणी कुठे आहे? चिक्का मार. निशाणी कुठली आहे? निशाणी पाहिजे. निशाणी पाहिजे ना. निवडणूक अधिकाऱ्याने काय काय करायचं हा? इलेक्शनला उभे राहिला, फॉर्म मी भरला, निशाणी द्या अरे, फोन. पण द्या नाही, बरं. कसं करणार लोकांना निशाणी? सांगेल ना तो आता. हा हा. दाब घे. एटीएम पिन टाका. ए तिकडे बघा. चल हा हे घ्या. चल घे. हे घ्या. काय झालं परत 5,000 गेले. परत? निशाणी मिळाली ना तुम्हाला, हा. मग 5,000 जाणारच ना. माझे 10,000 गेलेत. हा चला, निशाणी मिळाली असेल तुम्हाला. निशाणी मिळाले. हा. कुठे आहे निशाणी? अरे यार. असं काय करता? अरे निशाणी आली आली आली. अरे, पावटा पावटा. पावटा आला. ही काय फालतूगिरी वाचाऱ्यांनो. माझा मोबाईल, माझे पैसे गेले आणि ह्याच्या मोबाईलवर कशी निशाणी आली माझी? ओ काम निवड सांगतो सांगतो ही काय फालतूगिरी? काम. काय? बोलतोय कोण? आम्ही दोघं. बिझी कोण आहे? आम्ही दोघं. रिकामा कोण होता? तू. मेसेज कोणाला येणार? अच्छा, आवरी सेवा केली. मग झाली म्हणजे जे रिकामे त्याने तुम्ही सॉरी. ठीक आहे, निशाणी मिळाली ना. सॉरी. हा मग चला आता घोषणा घोषणा काय असतील? घोषणा. हा, ए, कुठला? घोषणा, पावटा. पावटा ना. पावट्याची. ताई माई अण्णा आबा. अरुण कदमांचा पावटा दाबा. ताई माई अण्णा आबा. अरुण कदमांचा पावटा दाबा. हे चल काय फालतूगिरी. कसं वाटतं रे? कसं वाटतं ती पावट्यात? मला बोलता नाही ना, मी पण नाही बोलू शकत. या वासारीची काय? मग प्रचार करावा लागेल. निशाणी कळेल तुम्हाला. हा. हा. निवडून द्या रमेश भाऊस. त्यांची निशाणी राज हाऊस. निवडून द्या रमेश भाऊस. त्यांची निशाणी राज हाऊस. अरे ह्याची गौरी मस्त आहे. काय? राजहंस न माझा काय पावटा. हे चल. असं असतं काय? इथे आहेत, ते नको चालणं. मला निशाणी बदलून कोण पाहिजे? अहो मालक, तुम्ही केवढे मोठे माणूस आहात. हा. तुम्ही निशाणी वगैरे सोडून द्या. हा. तुम्ही आश्वासनं द्या मला. हा. मी मतदार आहे, मला आश्वासनं द्या. एक मिनिट बसारा. आता निवडणूक अधिकारी होतास तू. हा. आता डायरेक्ट मतदाता झालास तू. या घरात किती माणसं आहेत? ठीक आहे. निवडणुकीला कोण कोण उभं राहिलंय? आम्ही दोघं. हा. मग मतदान कोण करणार? अरे हाय, चाल. हा मग दोन. आता मी मतदार आहे, हा. तुम्ही मला आश्वासनं द्या. हा हा हा. याचा देतो पहिले. याचं आश्वासन पहिले देऊ दे. पहिले मी देऊ. हा. मतदार बंधूंनो, हा या ठिकाणी हा जर तुम्ही मला निवडून दिलात. हा दिलं 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 दिला चालेल. जितम जितम. दिलं कसं दिलं? त्याचं आश्वासन पूर्ण होऊ दे ना. काय दिलं ते कळायला नको? हा, बरोबर बरं ठीक आहे. यांनी अडवलं काय? मतदार बंधूंनो, हा. जर तुम्ही मला निवडून दिलात, हा. म्हणजे पम्या, हा. जर तुम्हाला मत दिलं, जर तुम्हाला निवडून दिलास, तर तुला मी इंग्लिश संडास बांधून देईन. इंग्लिश संडास. यस. माझं मत तुम्हाला. दे. माझं मत रमेश भाऊ तुम्हाला. जितम. मग मी पण देणार. मी काय? पण देणार तुला इंग्लिश संडास. काय? इंग्लिश संडास देणार. इंग्लिश संडास देणार. इंग्लिश संडास देणार मला. ते इंग्लिश संडास देत आहेत. मग मी तुला खुजारियाचा कमोड बांधून देतो. खुजारियाचा. खुजारिया. मी 2 खुजारिया देतो. 2 खुजारिया. एक इकडे एक इकडं बसून बोला. गप्पा मारत बसा तुम्ही. 2 देतो. 2 खुजारिया. हा. पम्या, उफ, आ, काय तिसरं काय लागेल? नाही ना, मी ह्यांना मत देणार कारण 2 खुजारिया देतात. नाही 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 मग? मी पुढचं आश्वासन देतो. हा. मतदार बंधूनो, हा. पम्या, हा. जर तू मला निवडून दिलंस, हा. तुम्ही ऐका, हा. जर तू मला निवडून दिलंस, हा. तर 5 वर्ष मी तुझ्याकडून भाडं घेणार नाही. या घरात तू फुकट राहायचं. हे हेरा झालेस काय? हा. अरे भाडेकरू संघटना आहे. आपण मालक संघटना आहे. नुकसान होईल तुला अक्कल काय वाचायला? हा? आपण आहे ना, आपण ठरवायचं. आपलं नुकसान नाही करायचं. त्याला 5 वर्ष तू फुकट राहायला देतोस. मी चांगला मालक आहे. मला माझ्या भाडेकरूंची काळजी आहे. तुमच्यात जर हिंमत असेल ना, तर त्याचं भलं करून दाखवा. मला चॅलेंज द्या. मी नाही तर त्याला मत देऊन टाकेल ना, म्हणजे मी जितम, मतदार मी आहे. हा. जितम. मग
मी 6 वर्ष तुला फुकट राहील देतो. किती? 6 वर्ष फुकट राहील 6 वर्ष भाडं नाही घेणार? अजिबात घेणार नाही. येणार पण नाही इकडे. इकडे कशाला येतोय मी जिंकणार. तुम्ही जिंकणार आहे? मी जिंकणार आहे. नक्की भाडं द्याल? लिहून घे. माझं मत तुम्हाला, हा. मी या ठिकाणी निवडणूक अधिकारी म्हणून तुम्हाला एक घोषित करतो की अरुण कदम ही जी अटीतटीची निवडणूक आहे ती प्रचंड प्रचंड एकमताने विजयी झालेली आहे. थँक्यू. अरे जाम भारी वाटलं मी. पण लय खर्च झाला या नाही नाही ते निवडणूक म्हटलं की आलं असतं. 10 वर्ष तुम्ही घर मालवून निवडणूक जिंकलात. थँक्यू पण मी जिंकलो यार. किती दिवसांनी मी निवडणूक जिंकलो. हे पहिलं मी माझ्या बायकोला जाऊन सांगतो बाबा जिंकलो मी. काय 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 मालक, हा. मतदाराला काय पेढे बिडे काय हा. आहे? अरे सॉरी मी जरा जाऊन आणतो. नाही तुम्ही कुठे जाताय? तुम्ही नाही पेढे आणायचे. मग? तुम्ही आता लाचारी सोडून द्यायची. तुम्ही असं रुबाबात जगायचं. तुम्ही पैसे आम्हाला द्यायचे, पेढे आम्ही आणणार. असं म्हणतो. हा. किती आहेत? नाही. ठीक आहे एवढेच आहे. हा नाही एवढेच. ठीक आहे, चाल चाल रुबाब समजलं? जिंकलायत. हा. कसं चालायचं? मस्त. गेले सम्या. हा, आयुष्य सुंदर आहे. फक्त घर मालक अरुण कदम पाहिजे. मी काय सांगते याला पाठव तू अरे जा. भाई तुमचा पचर पचर चालू आहे, थांब. सर आत घुसू काय? अजून किती आत घुसणार आहेस पम्या? या या आत या. काय 3D पिक्चर बघतोय मी? मा वैभव सरांना तरी घाबरा रे, मार्क कापतात डायरेक्ट ते. जागा घ्या. ए बाबा ए नीट जागा घ्या, जागेवर उभे राहा. ही काय 4 मुलं आहेत माझ्या शाळेत मला कळत नाही. पम्या नीट उभा राहा. पम्या नीट म्हणजे हा पाय सोड आणि हा धर असं नसतं पम्या. नीट अवयव हलवू नकोस, शांत उभा राहा. अरे जीव आत घेणार आहे, एक तरी अवयव हलवलाच पाहिजे का? नीट उभा राहा. हा बोला काय काम आहे? सर मला बोलायचंय. बोल शिवाली. सर काय झालंय ना, काय झालंय बोल. आम्ही सगळ्यांनी मिळून एक लिटर लिहून आणलंय सर. लिटर आणि सर आम्हाला एक मुद्दा आहे जो जोरात खटकलेला आहे, त्याच्यासाठी आम्ही सगळे इथे जमा झालोय सर. मला सुद्धा तुझं हे कॅरेक्टर जोरात खटकतं. मी कोणाला लिहू लिटर? मोठे गोस्वामी जाता. जीप सुरू चालते तुझी. नाही सर, जीप सुरू चालते तुझे. सर ऐकून घ्या ना सर, तुम्ही ऐकून तर घ्या ना. बोल बोल बने. काय नाही सर, आम्ही 40 जणांच्या सह्या आणल्यात सर, एकदा हो, सर. वाचून घ्या ना लेटर प्लीज. हो सर. 40 जणांच्या सह्या आणल्या? हो हा सर. सर. अशी काय गोष्ट खटकली तुम्हाला? द्या ए लेटर दे. मग तू कशाला करतोस हे? काय 4 मुलं आहेत माझ्या शाळेत. आवाज कुणी काढला? बरेच दिवस बघतोय मी माझ्या या सवयीवर. आवाज कोण काढतं? आवाज कोण काढतं? एकदा सापडा मला समक्ष, मग बघतो. सर वर्गात आहे, बोलव त्याला. सक्षम नाही, समक्ष. सॉरी सर. पत्र आणलंय. काय पत्र आहे? पत्री पुत्री पत्राप सर. हे काय? हे किती र घातलेत? पत्री पुत्री पत्रा प्रति पृथ्वी प्रताप सर असं आहे ना रे ते. पत्री पुत्री पत्राप सर. पत्र्यास कारण, पत्र्यास कसलो कारण आहे? कसला पत्रा? तुम्हाला ना 12:30 वाजता दुपारी ना पत्र्यावर ओणू उभं केलं पाहिजे. हसलात का? 12 वाजता शाळा सुटते सर. आगाऊपणा नकोय. आता लक्ष आहे तुझ्याकडे पम्या. कधी सापळा मला रंगे हात. सर पत्री पुत्री पत्रा सर पत्र्यास काय? हा
काट्याशिवाय गुलाब नाही, आईशिवाय हे कशाला लिहिलंय? तर ते सुरुवातीला सुविचार मारतात ना पात्रात, तसा मारलाय. मारलेलाच आहेस तू सुविचार, त्याला जिवंतच नाही ठेवलेला आहेस. पुढे बसा. नको करू साधत तू हा आईशिवाय हा हे झाले वाचून. माननीय, एक शब्द बरोबर लिहिलाय या पत्रात. माननीय, शाबास. येस भाई. सरांना आमचा लाल लाल बोका. सरांना आमचा लाल लाल बोका म्हणजे सर मी सांगते सर. सर आपण नाही का ते करतो सर सर ते करतो नाही का, आपल्याला असं खूप वाटलं की आपण एक शिरसाष्टांग नमस्कार. ते करतो ना, ते से लिहिलंय सर. शिरसाष्टांग नमस्कारची स्पेलिंग मिस्टेक. सरांना आमचा लाल लाल बोका कसं असेल? कुणी लिहिलंय हे? सर काय विचार करत होतास हे पत्र लिहिताना? तर ते माझ्या घरी बोका आहे ना, हम्म. तो कधी काय चुकला ना की असा येतो आणि शिरसाष्टांग करतो. बर, ते म्हणून मग लिहिताना आलं डोक्यात. पण मग लाल लाल का लिहिलंस? त्याच्या शेपटीखाली लाल डॉट आहे सर. ए, गप्प बस. गप्प बस. मला नाही वाचायचं हे पत्र. जे आहे ते तोंडी सांगा. सगळं चुकीचं लिहिलंय त्याच्यात. सर मॅटर काय माहितीये काय, काय सादिक भाईच्या एरियात आहेस? मॅटर काय म्हणजे नीट सांग. म्हणजे आता तो नवीन नियम काढलाय बघा 10वीचा. हा. विज्ञान गणितात 20 मार्क भेटले तरी पास करणार. त्याच्यावर बोलायचं होतं. हा अच्छा, हा कळ मला. नाही मलाही खटकला येतो. मला माहिती आहे तुमची काय इच्छा आहे. तुम्हालाही असंच वाटतंय ना की 100 पैकी 35च मार्क असले पाहिजेत पास होण्यासाठी? नाही नाही, नाही सर. सर, 20 पण लय होतील सर. सर मी काय म्हणते सर, 12 चालतील आम्हाला. 12. 12 चालतील सर. 12 नाही, 7 करू पासिंग पुरते. 7. सर 7 मध्ये सेल्टवून टाका. पुढच्या वेळेस तुमच्याकडे येऊ. जबान आहे आपली. चड्ड्या विकतोय मी. पुढच्या वेळेस तुमच्याकडेच येऊ. चड्ड्या विकतोय मी. बावळाट. सर काय आहे? लफडी नको. मी काय म्हणतो, हा. तुमचं जाऊ द्या, आमचं जाऊ द्या. 8ला डन करा ना. चालेल सर. 8. अरे 8. ए, फायनल जाऊ द्या, आमचं जाऊ द्या. माझं काहीच नाही इथे. तुमचं चाललेलं आहे सगळं. आगाऊ कुठचे? अरे मला वाटलं माझे विद्यार्थी आहेत म्हणतील सर काळजी करू नका 100 पैकी 100 मिळवू. नाही, यांना काय 7 मार्क पाहिजेत, 8 मार्क पाहिजेत. ए, लाज नाही वाटत का रे तुम्हाला? तर वाटते ना, जाम लाज वाटते सर. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मागच्या परीक्षेला 80 मार्काचा पेपर लिहिला विज्ञानाचा. 3.5 मार्क मिळाले सर मला. 80 मार्काचा अभ्यास केला मी सर एवढा, त्यात त्यांना 3.5 मार्कच बरोबर दिसले. त्यांना लाज वाटली पाहिजे चेक करताना सर. तुला लाज वाटली पाहिजे. काय पेपर सोडवला होतास तू? हा, काय उत्तरं लिहिली होतीस तू? दिव्याचा शोध कुणी लावला? अल्लादीनने. कुठला चिराग घासला होतास? अल्लादीनने लावलाय दिव्याचा शोध. ठीक है सर, उसका छोड़ो, आपण बोलो. मार्केटमध्ये आहेस? आपण बोलो. मार्केटमध्ये आहेस? नहीं, कितने में देगा? कितने में? कानाखाली आवाज पडू तुझ्या. सर पासिंग. उसका छोडो, अपने में बोलो. पावळट. सर ना अजिबात तोंडात ना आवाज काढायचा नाहीयेस पम्या. तो तुझ्याशी बोलताना सुद्धा लाज वाटते रे मला. काय पम्या हे काय घातलंयस गळ्यात? सर आईने दिलाय सर. कुठली आई कवट्या देते गळ्यात घालायला? आईने दिलाय. लाज नाही वाटत तुला? आठव रे जरा, आठव. मी जेव्हा 10वीत होतो तेव्हा तू या शाळेत 7वीत आला होतास की नाही? हा सर. 8 वर्षांनी रिटायर होईन रे मी. अजून 10वीतच आहेस तो. लाज नाही वाटत तुला? फक्त बाग गरम करायला येतोस का रे? कशाला येतो? शिक ना. नसेल शिकायचं तर वडिलांची वडापावची गाडी आहे, तिकडे जाऊन काम कर. नाही सर, आपल्याला पण शिकून मोठा व्हायचा आहे ना सर. तू नुसताच मोठा होतोय. शिक पण मध्ये मध्ये. आता तुझ्या मापाची चड्डी पण मिळत नाही युनिफॉर्म वाल्याकडे. एक फुल पॅन्ट घेतो, ती कापून छोटी करतो आणि शाळेत येतोस तू. लाज वाटली पाहिजे तुला? काय काम आहे ते पटापट बोला. सर मी सांगते. काय आहे? 20 नाही पडणार सर आम्हाला. खरंच सर. सर नाही पडणार सर. सर आम्ही चौघांनी मिळून आहे ना सर, एक सेमिस्टरला एक पेपर दिला होता सर. आम्हाला चौघांना मिळून 14 मार्क पडले होते सर. आम्हाला तरी 7 मिळाले, याला 2च मिळाले होते सर. आम्हाला इथे चौघांना मिळून 14 पडतात सर. 20 तर लांबच राहिले ना सर. हो, सर. सर तुम्ही पण डोकं लावा ना जरा यार. अक्कल वापरली पाहिजे सरांनी पण सगळं. प्लीज. मला बोलतेस तू हे? हा सर, तुम्ही अक्कल वापरली पाहिजे, डोकं लावलं पाहिजे ना सर. वा वा शिवाली वा. तुझ्या संवादातली हतबलता आणि उर्मटपणा याचा जो एक सुरेख संगम साधून तू आता माझ्याशी संवाद साधलायस आणि त्यावर जो एक मूर्खपणाचा मुलामा दिलायस. आहा, कानाखाली आवाज काढेन. कानाखाली आवाज काढेन. मागे हो.
अभ्यास करायला नको आणि मला सांगताय पासिंग मार्क वाढवा. सर काय आहे? आपण एक बोलू काय? नीट बोल रे पम्या. तर मेन चिक्की कुठे फाटते माहिती आहे? काय अर्थ आहे याचा? मेन चिठ्ठी कुठे फाटते याचा? तर म्हणजे मेन प्रॉब्लेम कुठे आहे असं ना? प्रॉब्लेम काय आहे प्रॉब्लेम माहितीये? सर. असं हा आहे. बोल. सर मेन काय होतं माहिती आहे? 20 मार्काचा गणित आपल्याला येत असताना तर आपण शाळेत कशाला आलो असतो ना? बरोबर आहे सर. जिंदगानीमध्ये आपण कशाला? आपण मग तिथेच राहिलो असतो ना. गणित नको आहे सर हो जिंदगानीमध्ये. सर. वाटेल ते बोलू नकोस. गणित नकोय आणि हे नकोय आणि ते नकोय. काय गणिताचा काय प्रॉब्लेम आहे तुला? सर जिंदगानीमध्ये गणित नको आहे सर. आता बघा ना, आपण एक्सपिरियन्स आहे सर. 7वी बोलू नको, 8वी बोलू नको, 9वी बोलू नको, 10वी बोलू नको. तू काहीच नको रे बोलू. तू तिकडेच आहेस अजून. तू तिकडेच आहेस. कसा बसा तू 8वीत गेला होतास, त्याच्यानंतर पुढे जात नव्हतास. कोविड आला आणि म्हणून 2 वर्ष पुढे ढकललंय तुला. 10वी पर्यंत नेलाय. तू नको बोलूस त्याच्याबद्दल काही. तसा नाही सर, आपण अनुभवातून बोलतोय ना. आपण बापाच्या वडापावच्या गाडीवर असतो ना सर, तिथला अनुभव आहे. जिंदगानीमध्ये गणित नाही. कोण आपल्या समोर आला ना, 5 वडापाव दे, 60 रुपये, तोंडपाट आहे आपल्या. अरे पण हे गणितच आहे ना पम्या. नाही सर, आता तुम्ही मला सांगा सर, वडापावच्या गाडीवर कोण येतो ना असा बोलतो काय? एक चिटा वडापाव द्या, एक कॉस वडापाव द्या. तर वडापावचा व्यास नाही मोजत कोण, वडापावचा घास घेतात. भजीची त्रिज्या नाही, भजीची मज्जा घ्यायची असते सर. हा बाई. ए, भले भले. ए, भले भले. कोण असतोस रे तू? हा, तुझं ऍडमिशन फायलीच झालं होतं. कोण असतोस तू? लाज नाही वाटत? भले भले. हा, तर नाही ते भले भले असं आहे. कानाखाली आवाज काढेल मी. स्पष्टीकरण नको आहेत मला. कानाखाली आवाज काढेल मी. तो काही बोलेल, तुम्ही त्याच्यावर टाळ्या वाजवाल. अरे पम्या, जिंदगानीत शी रे, काय शब्द आहे हा जिंदगानीत? आयुष्यात गणित असतं. आता तुझ्या वडापावच्या गाडीवर कुणीतरी 5 वडापाव मागतं म्हणून तू 60 म्हणतोस. 57 वडापाव मागितले तर काय करशील? आपण दुकान बंद करतो सर. मुळात सर 57 वडापाव कोण खातो त्याला शोधला पाहिजे आधी. अरे 57 वडापाव कुणी खात नाही रे. पण समजा 57 वडापाव मागितले तर हिशोब कसा लावशील? तर आपण त्याला हिशोब करायला सांगतो वडे बांधताना. आणि त्याला सांगतो की देख बाय भगवान देख रहा है. पोरगा असेल तर त्याला बापाची शपथ देतो, बाप असेल त्याला पोराची शपथ देतो. आणि भगवानचं नाम सांगितलं ना जिंदगानीमध्ये सर ना, सगळे लोक घाबरतात भगवानला. भगवानच फायनल आहे सर, गणित बिनीत काय नाही आहे सर. पम्या पम्या ए पम्या, हे भयंकर आहे पम्या. भयंकर बियंकर काय नाही सर, जिंदगानीमध्ये हेच आहे सर. सर तुम्हाला सांगतो ना, भगवानच फायनल आहे. जो चोच देतो ना तो दाना पण देतो भाई. हा, जो बोल्ट देतो ना तो पाना पण देतो सर. आणि सर जो मोबाईल देतो तो चार्जर पण देतो सर. पण सर, जो जीभ देतो ना तो स देतो असं होतच नाही सर. मागे ये. मागे ये. मागे ये. नका ना करू एवढा. नका ना करू एवढा. मेलोड्रामा चाललाय. अरे नका ना बाळांनो, ऐका ना रे. मला माझ्या शाळेचा 100% निकाल लावायचा आहे. तुम्ही 4 कारटी सतत मध्ये येत असता रे. वाह नापास. काय त्रास आहे तुम्हाला गणिताचा? कळत नाहीये का तुम्हाला गणित अजिबात? मी शिकवत जाऊ का? तसं सांगा. सोप्या सोप्या पद्धती आहेत रे माझ्याकडे गणितासाठीच्या. सोप्या पद्धतीने गणित शिकवू का तुम्हाला? चालणार आहे का? लक्ष देऊन ऐका. आज सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे. कोण आवाज काढतं? मी असं केल्यावर आवाज कोण काढतं? आम्ही नाही सर. काय तुम्ही नाही काढत? 1 मिनिट. बने हा कर. तू नाही आहेस. तू नाही आहेस. कळलं मला. तू नाही आहेस. शिवाली हा कर. हा, तू सुद्धा नाही आहेस. ठीक आहे, हरकत नाही. हा कर. चिडवायचं नाहीये मला. नाही, हा कर फक्त. हा कर. नाही, तू पण नाही. पम्या हा कर. हा कर. कधीतरी सापडा रे मला रंग हात, मग तुम्हाला दाखवतो. चिडचिड 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 होते रे माझी तुमच्यामुळे. ऐका ऐका, तुम्हाला सोप्या सोप्या पद्धती शिकवतो गणिताच्या. चालेल सर. जमलं तर या वर्षी तरी पास व्हा आणि माझ्या शाळेतनं निघून जा. सोपी पद्धत सांगतो. एक काम करा दत्तू, समजा तुझ्याकडे 4 पोपट आहेत. अरे वा, मजा येतात तुझी. थँक्यू सर. नको ना रे बोलत जाऊस तू. नको ना बोलत जाऊस.
दत्तू तुझ्याकडे 4 पोपट आहेत. बने तुझ्याकडे 12 चिमण्या आहेत. 12 चिमण्या सर. 12 आणि- चिमण्या. हा, शिवाली तुझ्याकडे समजा 3 कबूतर आहेत. सर मला कमी कशाला देताय सर? ऐक ना फक्त बाळा, तुझ्याकडे 3 कबूतर आहेत आणि तर पम्या आपल्याला डेंजर द्या काहीतरी. हा सर. हा. बर पम्या समजा तुझ्याकडे 8 काका कुवा आहेत. बेफाम. तर आता हे जे सगळे पक्षी आहेत हा. ते हा, सर. एकमेकांमध्ये अशा पद्धतीने वाटा जेणेकरून सगळ्यांकडे समसमान पक्षी येतील. हा सर चालेल हे सर. करतो आम्ही. चालेल, सर सर. 5 मिनिटं द्या. Yes. आम्ही एकदम वाटून घेतो सगळ्यांना. या लवकर. हे, भाई हे, तू ते बोल ना. काय ते हा बर युअर टाइम स्टार्ट नाही नाही चला. चला. मी काय बोलताय हा. भाई मी लावतो हा घड्याळ. हा तुला हे बघ हा. माझ्याकडे 12 चिमण्या आहेत हा. आणि तुझ्याकडे 3 कबूतर आहेत ना. हा, माझ्याकडे आहात. 3 कबूतर मला दे, होऊन जाईल काम. कशाला देऊ? अरे आमच्या एरियात सादिक भाई आहेत ना, ते कबूतर घेतात आणि पैसे देतात आपल्याला. आपण चायनीजला जाऊ ना सगळे. असं असेल तर मी देते ना सादिक बाईला, मला पैसे मिळतील ना भाई. हे अरे भाई तुला- 4 मिनिटं आहेत हा भाई. 2 मिनिटं. अरे ते 20 रुपयाने देणार. माझी वट आहे 25 ने देतात मला. अरे मग तू पण सोबत चाल ना, मला पण 25 रुपये मिळतील ना माझ्या कबुतरांचे. अरे तसं नाही, मी गेलो तर कसं पटकन काम होईल ना. तुला ओळखत नाही काय नाही तर हे वेळ बरं आहे जाणार. यार, तुझी सिमनी उडून जाईल बुर. याचा पोपट पिसाटेल, माझा कबुतरांचं काय हा? अरे हिला भाई कळ- भाई ये 3 मिनिटं भाई पटकन ए, करूया. ए, या- बाई, याला- तू- थांब, तुमचं गणित कच्चं आहे भाई, मी सांगतो तुम्हाला. तुझ्याकडे काय आहे? माझ्याकडे 12 चिमण्या आहेत. तुझ्याकडे काय आहे? माझ्याकडे कबूतर आहेत 3. ते माझ्याकडे पंचरंगी पोपट आहे. काय बोलतो मी तुला देतो, मला चिमण्या देतो. भाई तू पोपट दे, चिमण्यांचा झोल मी भाई करतो तुला. भाई काय बोलतो आपल्याला 8 काका कुवा दिले आहेत ना. हा. काका कुवाला सांगतो तुम्ही 8 काकी कुवा पटवा मग काहीतरी होईल रे. हा, हा, चालेल. पण एक काका कुवा आहे तर मामी कुवा पण चालेल ना आपल्याला. मोसा की कुवा भी लगेंगे. हा. आजी भाई, कुवा पण एक लागेल मग मिनिट आहे. आपल्याला. थांब थांब अशी हे- कुवा पण हे लागेल. आजी दोन कुवा मिनिटं पण हे लागेल. बघ, माझ्या 8 पटकन घे. काकुवा, म्हणजे तुझ्याकडे किती होतील म्हणजे सगळ्यांकडे? 3 कबूतर, माझे 12 तीन चिमण्या ना. कबूतर. मग हिला सांगतो हे कबूतर भाई, घेता ऐकत अरे, नाही. कसं थांब. लागेल? अरे थांब यार आपण सलटवतो अरे थांब. पण ऐक ना, आपलं इथे मॅटर अरे होईल आपली ना. गापची आहे सराबरोबर थांब. तर आपण काय बोलतो तुम्ही आपल्याला काका कुवा दिला ना, त्याच्याऐवजी तुम्ही आपला खेकरा द्या ना. तुम्ही देणार खेकरा मग आम्ही देऊ ढेकरा. गावात पम्या? हा अरे अख्खं स्किट आणि तुझा हा पंच तुम्हाला ए, सर, ऐका ना. ऐका ना. सर,